ह्या ज्या आहेत ह्या मुळ्या आहेत डाळिंबागेमधील, आणि ह्याच्यावरती ज्या गाठी दिसत आहेत त्या पहा ह्या निमॅटोडच्या आहेत. आणि हे जे झाड आहे हे डाळिंबाचं आहे. तर या ठिकाणं आपल्याला ह्या ज्या गाठी दिसतात, तर यामध्ये काय होतं, सगळ्यात महत्त्वाचं निमॅटोड वाढल्यामुळं आपण दिलेली अन्नद्रव्य किंवा दिलेली खतं आहेत किंवा इतर जे काही बुरशीनाशक असतील किंवा जे पाणी व्यवस्थापन करतो ते झाडांना योग्य वेळेत आणि योग्य प्रमाणात मिळत नाही. त्यामुळं काय होतं, तर झाडांमध्ये फुलगळ पण होते. त्यानंतर फळांची साईज आपल्याला चांगली मिळत नाही, सेटिंग होताना अडचणी येतात. तर यावरती आपण एक या ठिकाणं ॲप्लिकेशन देणार आहोत, ते पण शुक्रवारी देणार आहोत. आणि ते दिल्यानंतरनं त्याचे जे रिझल्ट आहेत की व्हाईट रूट कशा ग्रोथ होतात किंवा किती वाढतात, ह्या गाठी कशा बस्ट होतात, तर त्या संदर्भात आपण काय करणार आहोत, एक व्हिडिओ तुम्हाला तो भेटणार आहे. तो कमीत कमी 15 ते 16 दिवसादरम्यान भेटणार आहे. शुक्रवारनंतरनं, येणाऱ्या शुक्रवारनंतरनं तो तिथून पुढे 15 ते 16 दिवसानंतर भेटणार आहे. तर त्यावेळेस तुम्हाला जे रिझल्ट दिसतील. आणि व्हाईट रूट आता ज्या या ठिकाणं बंद झालेल्या आहेत किंवा त्या खराब झालेल्या आहेत, तर त्यांची वाढ वगैरे जे आहे त्यांच्या वेगवेगळ्या स्टेजमधल्या जे काही फरक दिसणार आहेत ते तुम्हाला शुक्रवारनंतर 15 दिवसांनी दाखवण्यात येतील. तिथून पुढे म्हणजे साधारणपणे एक 12-13 मार्चच्या आसपास जाईल तो पिरियड, 1-2 दिवस मागं पुढं होईल, पण त्यावेळेस तुम्हाला तो दाखवण्यात येईल. आणि काय होतं आहे, काय बदल होतात, आणि हे सांगण्याचा उद्देश म्हणजे काय आहे की बाबा निमॅटोड कसा कंट्रोल केला जातो, काय वापरायचं काय नाही वापरायचं. तर औषधं तर असतात, परंतु रिझल्ट आपल्याला कमी कालावधीमध्ये आणि चांगला मिळावा, आणि ती जी रूट ग्रोथ झालेली असते ती कंटिन्यू राहावी, या संदर्भात आपण काम करणार आहोत. आणि हे जे दाखवतो आहे, ह्या ज्या रूट दाखवलेल्या आहेत तुम्हाला पहा, हे बघा, ह्या अशा गाठी असतात, हे सगळ्यात महत्त्वाचं. आणि ह्याच्यामुळं काय होतं आहे, ह्या ज्या गाठी आहेत ह्या अशा गाठी होतात, ह्या अशा गाठी असतात. हा निमॅटोड आहे आणि हा पूर्णपणे कंट्रोल होतो. आणि त्यासाठी आपण ट्रायल जी घेणार आहेत किंवा औषध जे वापरणार आहेत आपण ती शुक्रवारी वापरणार आहोत. आणि त्याच्यानंतर आपण तुम्हाला त्यांचे जे बदल होतील, ह्या गाठी कशा बस्ट होतात आणि नवीन मुळ्या कशा फुटतात, ह्याच्यावरती काम करणार आहोत. आणि ह्याचे रिझल्ट तुम्हाला येणाऱ्या 15-16 दिवसामध्ये दिसून येतील किंवा दाखवण्याचा प्रयत्न राहणार आहे. ओके. ह्या ज्या मुळ्या असतात, ह्या मुळ्या अशा खराब झालेल्या आहेत. खराब झाल्यात म्हणजे त्यांची वाढ ब्रेक होते. आणि मग आपल्याला ह्या मुळ्या अशा कुजतात डायरेक्ट. म्हणजे कुजतात म्हणजे निमॅटोडमुळं काय झालेल्या आहेत, त्या खराब झालेल्या आहेत. हे ह्याच्यावरती आलेले ह्या अशा गाठी असतात. आणि निमॅटोडचा हा जो प्रॉब्लेम आहे, हा फळबागेमध्ये किळे असेल, तुमचं डाळिंब असेल किंवा इतर काही संत्रा, मोसंबी, कागदी लिंबू, हे बघा, ह्या अशा जबरदस्त वाढलेली आहे हे मुळ्यांची संख्या. आणि हे जे प्रमाण आहे हे बघा, म्हणजे आपण हे जे आहे हे असा
निमॅटोडच्या गाठी दिसत आहेत. हे बघा, हे असं ब्रेक झालेले आहेत. सगळे ब्रेक झाले आहेत म्हणजे हे काय करतं आहे, अन्नद्रव्य पाणी आपण जरी दिलं त्यावरती खर्च केला तरी तो काय त्या ठिकाणं त्या झाडाला लागू पडत नसतो. म्हणजे आपला जे काय घेण्याचं प्रमाण आहे ते कमी होतं. जे 40-45%, 50%पर्यंत अपटेक करायला पाहिजे ते होत नाही. हे अशा गाठी असतात आणि ह्याचे रिझल्ट तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न राहणार आहे. म्हणजे कंट्रोल कसं होतं आहे, नवीन मुळ्या कशा फुटत आहेत. आणि आता ह्या त्या ठिकाणी काही तुम्हाला नवीन मुळ्या पण दिसत असतील, पण त्या ब्रेक झाल्यात. ब्रेक झाल्यात म्हणजे काय झालं, त्यांचं कार्य थांबलेलं आहे. 15-20%, 30% ज्या मुळ्या अपटेक करतात तेवढ्यावरती झाडांची आत्ता कॅपॅसिटी आहे. ज्या 70-80%पर्यंत, 60%च्या पुढं असं काम असावं मुळ्यांचं, की जेणेकरून ग्रोथ, व्हेजिटेटिव्ह ग्रोथ, शायनिंग, कलर, ड्रॉपिंग न होणे यावरती सगळ्यात महत्त्वाचं झाडं काम करतात. तर त्यांचं रूट ग्रोथ नसेल तर तो प्रॉब्लेम येऊन जातो. ओके, धन्यवाद.